रुक्मिणी बाबांचे आज्ञेचे बोलू ऐकून एव्हाना गडगडत हसणारे बलराम दादा गंभीर झाले. निग्रहानं म्हणाले, सुभद्रा आमची अत्यंत लाडकी भगिनी आहे. वसुदेव बाबांनी तिच्या विवाहाची मुळीच चिंता करू नये. तिच्यासाठी सुयोग्य वर मी कधीच निवडून ठेवला आहे. मला खात्री आहे रुक्मिणीलाही तो आवडेल, योग्य वाटेल आणि तिला आवडल्यानंतर आमच्या या धाकल्याचा प्रश्नच नाही. काय श्रीकृष्णा? भाबड्या स्वभावाप्रमाणे दादांनी वराचं नाव न सांगता भरल्या बैठकीत श्रींना प्रश्न घालून कोड्यातच टाकलं. पण ते कसले गुरु? एवढं सुद्धा न ढळता त्यांनी हसूनच प्रतिप्रश्न केला. वराचं नाव न सांगताच पसंती विचारतो हेस दादा? उजाडलं नसतानाच सूर्य किती माथ्यावर आला आहे याचं उत्तर रेवती वहिनींना तरी देता येईल काय? आता त्यांचा प्रिय धाकला अशाच प्रश्नांचा भडीमार करून सांदीत पकडणार म्हणून सावध झालेले दादा लगबगीनं म्हणाले, उखाणा घातल्यासारखं वर कुरुकुलातीलच आहे, पराक्रमी आहे. तू सांग धाकल्या, कोण असावा? त्यांनी पुन्हा प्रश्नच केला. कुरुकुलातील विक्रमी दुसरा कोण असणार? पांडवांपैकीच कोणीतरी असेल. उद्धव भाऊजी मध्येच म्हणाले, तू बोललास उद्धवा, म्हणजे तुझ्या तोंडून श्रीकृष्णच बोलला असं मानतो मी. सुभद्रेसाठी मी निवडलेला वर कुरुकुलातीलच आहे, पण पांडवांपैकी नसून कौरवांपैकी आहे, युवराज आहे. उद्या तो हस्तिनापूरचा अभिषिक्त सम्राट होणार आहे. सुभद्रेसाठी मी निवडलेला वर आहे हस्तिनापुराधिपती महाराज धृतराष्ट्रपुत्र युवराज दुर्योधन. दादांची निवड ऐकून यादवांच्या राजकुटुंबाची बैठक स्तब्धच झाली. अनपेक्षित नाव ऐकून सर्व दिपून गेलेत. या अपसमजानं दादा सलग बोलतच राहिले. दुर्योधन माझा गदाविद्येचा शिष्य आहे. मिथिलेत येऊन ही विद्या त्यानं निष्ठापूर्वक नम्र भावानं माझ्या उचित सेवेसह ग्रहण केली आहे. माझ्या मते गदाविद्येतील मला काही समजत असेलच तर दुर्योधनाला या विद्येत संपूर्ण आर्यवर्तात तोड नाही. हस्तिनापुराशी यादवांचे रक्तसंबंध आल्यामुळे आपलं द्वारका गणराज्य अधिक सामर्थ्यशाली होणार आहे. मला पूर्ण विश्वास आहे. माझा पट्टशिष्य दुर्योधन कधीच माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही. यासाठीच माझ्या प्रिय भगिनीला सुयोग्य वर म्हणून मी दुर्योधनाचीच निवड केली आहे. काय श्रीकृष्णा, तुझं या वराबाबत काय मत आहे ते सर्वांना स्पष्ट या बैठकीतच सांगून टाक. मागाहून घोळ नको. तुला तसा पश्चात घोळ घालण्याची सवय आहे म्हणून विचारतोय. आम्ही मल्लवीर लाल मातीतले, ढाळ मोकळ्या मनाचे. तू राजनीतीतला मल्लवीर, पुरता आतल्या गाठीचा. दादांच्या रोखठोक प्रश्नानं कुटुंबाची बैठकच थरारली, स्तब्ध झाली. श्री आता काय उत्तर देणार म्हणून सारेच त्यांच्याकडे एकटक बघू लागले. एकटे श्रीच जरा सुद्धा न ढळता हसतच म्हणाले, दादा, तू आपल्या प्रिय भगिनीसाठी केलेल्या वराची निवड चूक कशी काय असेल? किती केलं तरी तू ज्येष्ठ युवराज, तुझी निवड श्रेष्ठच असणार. तुझा शब्द कसा खाली पडणार? कुरुवीर युवराज दुर्योधन गदाविद्येतील अंतिम शब्द आहे. त्याला आर्यवर्तात तोड नाही असं मीही ऐकून आहे. पण स्वयंवर आहे ते सुभद्रेचं, तुझं किंवा माझं नव्हे. स्वयंवराचा अर्थ लक्षात घेऊन तिला एकदा तरी विचारायला नको काय, की ती स्वतः वरणार आहे तो वर कोणता आहे? तो तू म्हणतोस तसा कौरवांचा युवराज दुर्योधनच असेल तर प्रश्नच मिटला. उद्याच धूमधडाक्यानं विवाह करू आपल्या प्रिय सुभद्रेचा. कसं? श्रींच्या या बिनतोड उपायाला सर्वांनीच बरोबर आहे, श्रीकृष्ण म्हणतो ते बरोबर आहे असा एकदमच प्रतिसाद दिला. मी सुटकेचा निश्वास टाकला. एका समाधानानं की नेमक्या
नेमक्या आजच्या भोजनानंतर मी बुद्धी कौशल्यानं अचूकपणे भीमसेनला व सुभद्रेला बाहेर काढलं होतं. मी कसली वेडी. एवढी दक्षता मी घेतली होती तरीही सुभद्रेच्या विवाहाची वार्ता हा म्हणता द्वारकाभर पसरलीच. चौकात उत्सुक यादवांची दबक्या आवाजात वर दुर्योधन, सुभद्रपती दुर्योधन अशी चर्चाही सुरू झाली. कशी कुणास ठाऊक ती सुभद्रेच्याही कानावर पडली. तीही यादव कन्याच. तशीच तरातर चालत माझ्या कक्षात आली. मी म्हणाली, सुश्री, काय ऐकते हे मी. मला तुम्ही सर्वजण त्या उद्धट अरेराव अंधपुत्राच्या गळ्यात मारणार की काय? एवढी का मी जड झालीये? यादवांना मी निक्षून सांगते, सुश्री, माझ्या दोन्हीही दादांना ठाम सांगा, कौरवांची स्नुषा म्हणून मी कधीच हस्तिनापुरात जाणार नाही. तशी वेळच आली तर पश्चिम सागराच्या उदरात जाईन. कितीही केलं तरी ती यादव कुलोत्पन्नच होती. तडकू, हट्टी बलराम दादांपेक्षाही. मी इंद्रप्रस्थात ओळखलं होतं की तिचं मन धनुर्धर धनंजयात पूर्ण अडकलं आहे. तरीही वेड पांघरून मी म्हणाले, असं काय करतेस वेड्यासारखं? सुभद्रे, तू उद्या हस्तिनापूरची महाराणी होणार, म्हणजे केवढ्या वैभवाची, सत्ता संपत्तीची अधिकारी होणार हे समजतंय का तुला? तशी एरवी ती माझ्याशी आदरानंच बोले, पण तिच्या वर्माला मी डिवचताच तिच्यातील यादवीण जागी झाली. कधी नव्हे ते माझ्यावर डोळे रोखत ती म्हणाली, मग तुम्ही का नाही स्वीकारलत चेदींचं महाराणीपद? कशाला बांधलीत एका गवळ्याशी जन्मगाठ? ती भावावेगात काहीतरीच बोलून गेली आणि आपल्या प्रिय छोट्या दादाला गवळी म्हणाल्याचं तिलाच जाणवून गेलं. क्षणातच ती ओंजळीत तोंड खुपसून हमसताना लालेलालही झाली. मी मायेनं तिच्याजवळ जात तिला बिलगत घेऊन थोपटताना म्हणाले, भद्रे, उगी हो, शांत हो, तुझ्या मनासारखंच होईल. एकच कर, दादांनी विचारलं तर त्यांना एवढंच सांग की माझ्या छोट्या दादांना पसंत असेल त्याच्याशीच मी विवाह करेन. यापुढे मुळू रडत मुळीच न बसता श्रींच्या सदैव सहवासात राहा. ते सांगतील ते लक्षपूर्वक ऐकत जा. ते काटेकोर पार पाडत जा. तुझी मनीषा पूर्णच होणार आहे. आता मात्र ती मला कडकडून बिलगून अनावर हमसताना कसं तरी एवढंच बोलून गेली, क्षमा करा मला सुश्री, तुम्हाला मी काहीतरीच बोलून गेले. कुणाला तरी उद्धट म्हणताना मीच तशी कशी काय झाले. मग मी तिला काही न बोलता माझ्या चारूला थोपटावं तसं थोपटत स्पर्शातून कितीतरी वेळ शांतवीत राहिले. काही वेळानं तिचा भावनावेग सुमार होताच केवळ एवढंच म्हणाले, भद्रे, श्री मला आवडलेले या आर्यवर्तातले सर्वश्रेष्ठ गवळीच आहेत. त्यांच्या अजोड विचारांच्या ज्या निसटत्या गोरसधारा माझ्या कानांवर पडल्या त्यांपैकीच काही मी आता तुला ऐकविल्या. त्या अलौकिक गवळ्याकडे अशा विचारांच्या किती कासंड्या तुडुंब भरल्या आहेत ते मलाही माहीत नाही. मला त्यांची पत्नी म्हणून यासाठी त्यांचा जागृती निद्रेतही वक्षभर अभिमान आहे. तू तर त्यांच्या रक्ताची भगिनी, तुला मी काय सांगणार. आता मात्र माझ्या स्कंधावर मान टाकून सुभद्रा अविरत अश्रू ढाळत राहिली. मी तिला तिच्या रोहिणी मातेसारखी थोपटतच राहिले. आता द्वारकेत समस्त यादवांची रूप व गुणसंपन्न कन्या ची सौकांक्षिणी सुभद्रा हिच्या विवाहाचं नाट्य चढत्या क्रमानं रंगू लागलं. लवकरच भीमसेनाचं शिक्षण पूर्ण झालं. निरोपासाठी यादवांनी त्याचा सुधर्मा सभेत प्रचंड सत्कार केला. खचाखच भरल्या सभागृहात पिळदार धिप्पाड शरीर यष्टीच्या भीमसेनाचा सत्कार केला. त्याच्या भरगच्च कंठात श्रींनी स्वहस्ते रसरशीत काशाय कमलांची पुरुषभर उंचीची गौरवमाला चढविली. दादांनी आपल्या
गदेसारखीच ओतवून घेतलेली एक प्रचंड गदा शक्तिभारित करवून घेतली होती. हजारो यादवांच्या अखंड टाळ्यांच्या गजरात दादांनी ती तळपती गदा भीमसेनच्या गजस्कंधावर चढवून त्याला कडकडून दीर्घ आलिंगन दिलं. तसे कधीच सभेत न बोलणारे दादा आज मात्र न राहून श्रींना संकेत करून उठले. आवर्जून बोलले. म्हणाले, पांडुपुत्र भीमसेन आजपासून माझा दीक्षांत मल्ल व गदविद्येचा शिष्य झाला आहे. तसा माझा प्रथम शिष्य आहे कुरुश्रेष्ठ धृतराष्ट्रपुत्र युवराज दुर्योधन. या दोघांच्या या विद्यांतील नैपुण्याला तोडच नाही. तरीही प्रथम शिष्य म्हणून मला दुर्योधन तसूभर अधिक प्रिय आहे हे खरंच. लवकरच मी आम्हा यादवांचा ऋणबंध हस्तिनापुराशी घडवून आणणार आहे. दुर्योधन आणि भीमसेन यांचं पाठबळ द्वारकेच्या गणराज्याच्या पाठीशी सदैव राहील याचा मला विश्वास आहे. मी भीमसेनाला वीर म्हणून त्याच्या जीवनक्रमात मनभर शुभाशीर्वाद देत आहे. पांडपुत्र भीमसेन शुभम भवतु जयतु. यावेळी श्री काही बोलणार नव्हते, पण जमलेल्या हजारो यादवांची दृष्टी त्यांच्यावरच खिळली. प्रथम कुजबुज माजली, मग स्पष्ट घोषांत मागणी सुरू झाली. द्वारकाधीश उठा, बोला, आमच्या प्रिय भीमसेनला शुभेच्छा द्या. तसं माझ्याकडे व शेजारी बसलेल्या उद्धव भाऊजींकडे हसून बघत श्री उठले. त्यांनी आपला उजवा आजानुबाहू उंच उठवून तर्जनी भवताच सभागार चिडीचाप झालं. जोडदार तळपला. गुलाबी विमल ओठ हसले. शब्दांच्या मोजक्याच पण अर्थपूर्ण लखलखीत तारका सुधर्मा सभेत उधळल्या. प्रिय यादव बांधव हो, आमचे प्रिय गदा व मल्लविद्या वीर बलराम दादा असताना द्वारकेला कधी काळी भीमसेनच्या मदतीची आवश्यकता पडेल असं मला वाटत नाही. उलट पडलीच तर आवश्यकता दादांच्या विक्रमाची नवथर इंद्रप्रस्थ राज्याला पडेल. दादांचं प्रथम शिष्य म्हणून व त्यांच्यासारख्याच युवराज असलेल्या दुर्योधनावरचं प्रेम मी समजू शकतो. या क्षणी मी एवढंच सांगू इच्छितो की बलवीर भीमसेनच्या अशरण सामर्थ्याची सदैव आवश्यकताच पडणार आहे, पण फार फार वेगळ्या कारणासाठी. त्यासाठीच मी इंद्रप्रस्थाशी काही एक दूरचा ऋणबंध योजून आहे. भीमसेन आजही आमचा आप्त आहे, आतेबंधू आहे. लवकरच याहून अधिक जवळचा आप्त होईल. त्यासाठीच मी त्याला अंतःकरणपूर्वक शुभेच्छा देतो आहे. जयतु भीमसेन, शुभम भवतु. द्वारकेतील यादवांचा निरोप घेऊन भीमसेन इंद्रप्रस्थाला निघून गेले. हस्तिनापूरच्या समर्थ कुरु राज्याशी रक्तसंबंध दृढ करावेत या निर्णयाला आता बलराम दादा आले होते. श्रींनी सरळ आडवळणानं सुभद्रेची पसंती विचारावी अशी वारंवार केलेली सूचना त्यांनी दृष्टीआड टाकली होती. सुभद्रेचा कुरु युवराज दुर्योधनाशी वांगनिश्चय करण्यासाठी त्यांनी अमात्य विपृथू व आपला विश्वासू बंधू गद यांना हस्तिनापूरला धाडलंही होतं. किती केलं तरी श्री धाकल्या पातीचे होते. दादा युवराज होते. माझे श्री केवढे तरी बुद्धिचतुर होते. मात्र या घरच्याच पेचप्रसंगानं कोंडीत सापडल्यासारखे झाले होते. मला त्यांची ही कोंडी पटकन जाणवली. आता लवकरात लवकर हालचाली करून सर्वप्रथम दुर्योधन सुभद्रा विवाह थांबविणं आवश्यक होते. नाही तर आमची सुलक्षणी व प्रियभद्रा दुर्योधन आणि त्याचे 99 बंधू यांच्या तडाख्यात वादळवेलीसारखी कोलमडणार होती. आताशा सुभद्रेच्या संबंधानं दबक्या आवाजात श्री बोलत ते केवळ माझ्याशीच. कितीही झालं तरी ही बुद्धिझुंज होती गदवीर युवराजांशी. रेवतीताई साहजिकच पत्नी म्हणून त्यांना जोड देणार होत्या.
काय करावं काही सुचत नसलेले श्री एकदा मला म्हणाले, तो धनुर्धर धनंजय आर्यावर्तभर तीर्थयात्रेसाठी कुठं भटकतो आहे, काही पत्ता लागत नाही. पट्टीचे गुप्तचर चहूदिशांना फिरून आले. मी तरी त्यांना काय सुचविणार होते. न राहून म्हणाले, श्री नेहमी मनशांतीसाठी तीर्थप्रभास क्षेत्रावर जातात, तसं एकदा जाऊन यावं. दान तीर्थस्नान यानं मन शांत होईल, मग काहीतरी सुचेल. माझी ती सूचना ऐकून श्री कितीतरी प्रसन्न हसले. म्हणाले, केवढी मनकवडी आहेस तू रुक्मिणी. माझ्या मनीही प्रभासाचाच विचार घोळत होता. श्रींच्या आज्ञा सुटल्या. तीर्थक्षेत्री जाण्याची सिद्धता झाली. तसं आपल्या दादांची भेट घेऊन त्यांनाही आग्रह करीत श्री म्हणाले, ज्येष्ठा, तूही प्रभास क्षेत्री चल. राजकुलात सुभद्रेचं कार्य काढलं आहेस. काही दान स्नान करू. त्यांचे खांदे थोपटत दादा मायेनं म्हणाले, माझ्या वतीनं तूच ही सर्व धर्मकृत्य कर. मला इथून हलता येणार नाही. युवराज दुर्योधन वांगनिश्चय विधीसाठी केव्हाही द्वारकेत येईल. तसे श्री काही निवडक यादववीर घेऊन एकटेच प्रभास क्षेत्राकडे निघून गेले. मी कयास केला होता की आता 15 दिवस तरी ते दिसणार नाहीत. पण घडलं अनपेक्षितच. ते गेल्या तसेच लागलीच परत आले होते, पूर्ण मनशांती घेऊन. आल्या मला अंतःपुरी कक्षात एकांती भेटून ते म्हणाले, रुक्मिणी, प्रभासावर पार्थ भेटला. सगळेच प्रश्न आता सोपे झाले. तो संन्याशाच्या भगव्या वेशात आहे. दाढी वाढल्यामुळे तसा सहजी ओळखू येत नाही. मी त्याला लागलीच वेरावळ जवळच्या सोमनाथाच्या शिवालयात यायची सूचना दिली आहे. उद्याच उद्धव सोमनाथावर जाईल. येताना समस्त द्वारकाकरांसाठी आनंद वार्ता आणेल की सोमनाथाच्या शिवालयात हिमवनाच्या गुहेत तपसाधना केलेले कुणी एक शिवयोगी तापस आले आहेत. त्या मंदिराची शिवयोग्याची वाण त्यांनी भरून काढली आहे. उद्धवच हे बोलतोय म्हटल्यावर द्वारकाकर त्यावर डोळे मिटून विश्वास ठेवतील. शिवयोग्याच्या दर्शनासाठी स्त्री पुरुषांच्या रांगा सोमनाथाकडे लागतील. तूही एकदा सुभद्रेसह त्याचं दर्शन घेऊन येशील. कसं? आता सुभद्रेच्या मंगल कार्याचं नाट्य प्रभास, सोमनाथ, द्वारका, रैवतक असा प्रदेश धरून रंगणार होतं. या नाट्याची प्रमुख रंगभूमी होती रैवतक पर्वत व तेथील रैवतकांच्या पर्वतीय कुलदेवीचं मंदिर ही. आता मी जीवनात कधीही अनुभवलं नव्हतं असं श्रींचं दुर्मिळ दर्शन मला घडू लागलं. अन्यायी अरेरावांना कठोर शासन देणारे ते शूर तर होतेच, घेतल्या निर्णयाची तत्पर कार्यवाही करणारे कुशल शासक होते. मोठमोठ्या ऋषीमुनींशी तत्वचर्या करणारे बुद्धिमान तत्वज्ञ होते. लहान थोर द्वारकाकरांवर मनस्वी प्रेम करणारे प्रेमयोगी होते. ते काय नव्हते? शूर सेनापती, संगीताचे मर्मज्ञ, गदा, खड्ग, शरचाप यांचे कुशल योद्धे, सुधर्मा सभेत सर्वच श्रोत्यांना जागीच खिळून ठेवणारे, भान हरपायला लावणारे प्रभावी वक्ते होते. सर्व कलांचे व विद्यांचे समर्थ अधिकारी होते. आताशा मात्र ते आपल्या कौटुंबिक नाजूक प्रश्नांच्या संदर्भात निष्णात, नटालाही मागे टाकणारे कुशल अभिनेते झाले होते. याचा मला पावलोपावली प्रत्यय येऊ लागला. तसतशी मी सुद्धा थक्क होत चालले. एकीकडे युवराज बलराम दादा आमच्या भेटीसाठी कक्षात आले की त्यांचं मुखभर हसून स्वागत करत, तू सुभद्रेला दुर्योधनाच्या पदरात बांधताना फार मोठी, कधीही न भरून येणारी चूक करतो आहेस असं त्यांना ते कधीच स्पष्टपणे बोलत नसत. तसं ते बोलले असते तर बालपणापासून आदर राखलेल्या एका सर्वमान्य ज्येष्ठ बंधुत्वाला धक्का पोहोचणार होता. ते तर त्यांना मुळीच होऊ द्यायचं नव्हतं.
सुभद्रा मनोमन धनुर्वीर अर्जुनात प्रेमधाग्यांनी गुंतलेय हे तर त्यांनी केव्हाच जाणलं होतं. तिची जीवनकळी तर कुस्करू द्यायची नव्हती. भगिनी सुभद्रेला सुयोग्य वर एकमेव अर्जुन हे तर त्यांनी मनोमन केव्हाच पक्क केलं होतं. श्रींनी ठरविल्याप्रमाणे मी सुभद्रेसह सोमनाथाच्या शिवालयात जाऊन आले. मी शिवाचं दर्शन घेतलं. सुभद्रेनं शिवासह शिवयोग्याचं दर्शन घेतलं. त्या दोघांना निवांत बोलता यावं म्हणून मी मंदिराबाहेर पश्चिम सागराची गाज ऐकत थांबले. त्या वेळी मला प्रकर्षानं स्मरण झालं ते मी कौंडिण्यपुराहून फार वर्षांपूर्वी धाडलेल्या अटीतटीच्या पत्राचं. सुभद्रा आज तशाच वळणावर उभी होती. मला मात्र पूर्ण विश्वास होता सुभद्रा अर्जुनाची पत्नी होणार. रेवतीताईंच्या आग्रहामुळे व यादवांच्या प्रथेप्रमाणे नववधू होणारी सुभद्रा रैवतक पर्वतावर जाणार होती. तिथल्या पर्वतीय देवीचं दर्शन घेऊन भावी जीवनासाठी देवीचे आशीर्वाद मागणार होती. हीच वेळ होती अर्जुनानं तिचं अचूक हरण करण्यासाठी साधायची होती. हीच वेळ अर्जुनानं तिचं अचूक हरण करण्यासाठी साधायची होती. यात सर्वात मोठा अडथळा होता तो रैवतक राज ककुदिम्न यांचा. त्या पर्वतावरचे आयाळधारी प्रचंड गर्जते सिंहही आपल्या रैवतक मृगया पथकांनी पेरलेल्या जाळ्यात जिवंत अचूक पकडण्यात ककुदिम्न विख्यात होते. त्यांच्या सेनामंडलातून कौपिनधारक अर्जुन निसटतं शक्यच नव्हतं. मुख्य म्हणजे यादव कन्या सुभद्रेचं हरण करण्यासाठी आवश्यक तो शस्त्रसज्ज रथ पर्वताच्या पायथ्याशी ठेवायला संन्यासी अर्जुनाकडे तोही नव्हता. या थरारक उद्योगासाठी आवश्यक ती शस्त्रधारी संरक्षक पथक त्याच्याजवळ नव्हती. शिवाय रैवतक पर्वत ते इंद्रप्रस्थ हा रथप्रवासही दूर पल्ल्यांचा होता. श्रींचं एक खासेपण होतं. ते कुठल्याही अभियानात प्रथम प्रतिकूल म्हणून काय आडवं येईल याचाच विचार करीत त्यावर आपल्या दिव्य प्रतिभेतून अचूक मार्ग वेळीच शोधून काढत. सुभद्रा हरण हा अर्जुनाच्या विचारकक्षेत न येऊ शकणारा मार्ग त्यांनीच सुचविला होता. अर्जुनाच्या सर्व शंकांचं हसतच निवारणही केलं होतं. हस्तिनापुराहून युवराज दुर्योधन वांगनिश्चयासाठी द्वारकेला यायला निघालेत अशी वार्ता येऊन थडकली. त्यांच्या समवेत कुरूंचा चतुरंग सेनेचा प्रचंड सेनातांडा आहे. ही वार्ता बलराम दादा व श्री यांच्या बैठकीतच गुप्तचरानं सादर केली. तशा युवराजांच्या शुधाक्षासह तिन्ही महाद्वारांच्या सजावटीच्या आज्ञा सुटल्या. सात्यकी अनादृष्टी यांना तर दादा क्षणभरही उसंत द्यायला तयार नव्हते. श्री त्यांच्या आज्ञेतील बारीक सारीक तपशिलांकडे दोन्ही सेनापतींचं काटेकोर लक्ष वेधीत होते. स्वागताच्या तयारीच्या सर्व सूचना देऊन बलराम दादा संध्याकाळी थकून आसनावर बसले असताना सेवकांना आपल्या सागर दर्शनाची तयारी करावी असं म्हणतच श्रींनी आपल्या मनातील एक विचारपिल्लू बाहेर काढलं. ते दिसायला गोंडस तर होतंच पण असायलाही परिणामकारक होतं. दादांसमोर येऊन त्यांना आदरपूर्वक नमस्कार करून श्री म्हणाले, बलराम दादा, कधी कधी आपल्या हातून मोठ्या गोष्टीच राहून जातात. अगदी सहज सुचाव्यात व वापराव्यात अशाच त्या असतात. एकदा वेळ टळून गेली की त्या वेळीच केल्या नाहीत याची हुरहुर लागते.
चुटपुट लागते. तसं दिवसभर थकले भागलेले बलराम दादा हसतच म्हणाले, असं उखाण्यात काय बोलतोस धाकट्या? काय असेल ते साफ साफ मनमोकळं सांगून टाक. आमच्या युवराज दुर्योधनाच्या स्वागताच्या तयारीत तुला काही कमतरता वाटते का? माझी एक नम्र सूचना आहे. तुम्हाला ती पटते का? बघा ज्येष्ठ, तशी कमतरता काहीच नाही. साक्षात तुम्ही द्वारकेचे युवराज असताना काय कमी पडणार? तरीही मला वाटतं सामर्थ्यशाली कुरु युवराज दुर्योधनाच्या स्वागतासाठी तुमचे सासरे रैवतकांचे प्रमुख महाराज ककुदिम्न यांना आजच ससैन्य द्वारकेत पाचारण करावं. आपण दोघे व ते स्वागतासाठी सामोरे आलेले बघून युवराज दुर्योधन परम संतुष्ट होईल. मला वाटतं सुवर्णाला सुगंध लपेटेल. ते ऐकताच बसलेले शांत क्लांत दादा आसनावरून ताडकन उठले. म्हणाले, बरोबर आहे तुझं. हे असलं काही ध्यानातच येत नाही आमच्या. आजच सात्यकीला धाडतो निरोपासह रैवतकाकडे. तसं कितीतरी लाघवी हसत श्री म्हणाले, त्याच्याकडून माझे ककुदिम्न महाराजांना साष्टांग प्रणिपातही धाडा. श्री समुद्र स्नानाला निघून गेले. दुसऱ्या दिवशी युवराजांच्या कक्षातून रैवतक महाराजांसाठी उपहारांची तबकं घेतलेले सेनापती सात्यकी बाहेर पडलेत याची खात्री होताच श्रींनीही आपले 2 दिशांचे खास दूत सोडले. त्यातील एक पथक रैवतक व इंद्रप्रस्थ या अर्जुन सुभद्रा यांच्या रथदौडीतील लागणाऱ्या राजांकडे निघाले. ते आनर्त, दशार्ण, मत्स्य अशा राज्यांतील राजांना भेटून त्यांना द्वारकाधीशांची उपहार तबकं भेट देऊन त्यांच्या कानी खास निरोप घालणार होते. तो निरोप होता रथावर कपिध्वज असलेला आमचा आतेबंधू पांडुपुत्र पार्थ आमच्या भगिनीसह इंद्रप्रस्थाकडे आपल्या राज्यातून जात आहे. त्याला सर्व प्रकारचं हार्दिक सहाय्य करून द्वारकेशी असलेला आपला स्नेहसंबंध वृद्धिंगत करावा. दुसरं पथक होतं श्रींच्या सर्वात विश्वासू बंधूंचं, उद्धव भाऊजींचं. ते जाणार होतं प्रत्यक्ष सोमनाथच्या शिवालयात एक सालंकृत शस्त्रसज्ज रथ घेऊन. त्याच्या ध्वजदंडावरही अर्जुनाचा कपिध्वज फडफडणार होता. रथात राजपुत्रासाठी शस्त्र व राजवेशही होता. एवढं सगळं इत्थंभूत श्रींनी माझ्या कानी घातलं. मी ते सुभद्रेला माझ्या कक्षात पाचारण करून नीट समजावून सांगितलं. दरम्यानच्या काळात सुभद्रा कितीतरी बदलली होती. तिच्या चर्येवरून निर्धारी तेज कसं ओसंडत होतं. तिला समोर बघताना मी श्रींबरोबर रथात बसले तेव्हा तशीच दिसले असेन का, असंही मला वाटून गेलं. श्रींनी एवढं सगळं जुळवून आणलं होतं, तरीही क्षणाक्षणाला माझी धाकधूक वाढतच होती, एकाच भयानं. नंतर हे समजताच एकदा श्रींना पारखे झालेले बलराम दादा पुन्हा तसे होतील का? एकदा श्रींच्या किरीटात सर्व साक्षीनं बसलेले बंधुभावाचं मोरपीस पुन्हा निखळून तर पडणार नाही ना? आता श्रींच्या या अभियानात शक्य तितकं खारीच्या वाट्याचं सहाय्य देणं माझं कर्तव्यच होतं. त्यासाठी मी रेवतीताईंच्या वास्तूकडे काही ना काही कारणं सांगून फेऱ्या त्यांच्या ते लक्षात येऊन त्या म्हणाल्या, किती ग बाई रुक्मिणी तुझं हे सुभद्रेवरचं प्रेम? आमंत्रणाप्रमाणे महाराज ककुदिम्न ससैन्य द्वारकेत येऊन उपस्थित झाले. उद्धव भाऊजीही सोमनाथाच्या शिवालयातील आपलं शिवकार्य करून परतले. आता नाट्याचा चरम परीक्षेचा अंक सुरू झाला. युवराज दुर्योधन लवकरच सुधाक्षावर येत आहेत अशी वार्ता आली. सुभद्राही आपल्या सेविका व रक्षक पथकांसह रेवतीताईंच्यासह
रैवतकाकडे मार्गस्थ झाली. सोमनाथाच्या शिवालयातील शिवयोग्यानं सर्व शिवभक्तांना आशीर्वाद देऊन अंगची भगवी वस्त्र उतरविली. त्याचा वर्षभराच्या तीर्थयात्रेचा अवधीही संपला होता. या काळात तो तीर्थयात्रेत असूनही त्यानं नागकन्या उलुपीशी उत्तरेत गंगेकाठी गांधर्व विवाह केला होता. उलुपी ही नागराज कौरव्याची कन्या असून बालविधवा होती. तिचा सासरा ऐरावत यानं या गांधर्व विवाहाला संमती दिली होती. तसंच मणिपूरचा राजा चित्रवाहन याची कन्या चित्रांगदा हिच्याशीही अर्जुनाचा विवाह झाला होता. विशेष म्हणजे अर्जुनानं उद्धव भाऊजींकरवी हे सर्व बारकावे माझ्यापर्यंत पोहोचविले होते. एक विनंतीही तो करायला विसरला नव्हता की हे सर्व असंच सुभद्रेच्या कानी घालून अद्यापही ती या विवाहाला तयार आहे काय याची कटाक्षानं विचारणा करून घ्यावी. मी ते वेळीच केलंही होतं. मी हे सर्व असंच एकांती सुभद्रेच्या कानी घातलं. ते ऐकून ती काही क्षण अबोल झाली, विचारात पडली. तसं मी तिला सावध करीत म्हणाले, अगं किती केलं तरी अर्जुन हा तुझ्या श्रीदादांचा आतेबंधूच आहे. त्याहूनही अधिक पट्ट शिष्य आहे. तो गुरुशिवाय अधिक दुसरं तिसरं काय करणार? भाग्यमान की याच्या पूर्वीच्या त्याला 3च पत्नी आहेत. माझ्यासारखं असं पटकन मान उंचावून मौन तोडत ती म्हणाली, सुश्री, तुमच्या पायाचीही योग्यता नाही माझी. जीवनभर मी तुम्हालाच आदर्श मानत आले आहे. काही झालं तरी मी पांडुपुत्राशीच विवाह करीन. तिनं कसला म्हणून किंतूच मागे ठेवला नव्हता. असा पक्का निर्धार बोलूनच ती रैवतकाकडे निघून गेली होती. रैवतकाचं पर्वतीय देवीचं मंदिर पायथ्याशीच होतं. ठरल्या मुहूर्तावर सुभद्रा देवदर्शनासाठी पर्वत माथ्यावरून रेवतीताई स्त्री सेविका व संरक्षक पथकासह खाली उतरली. इथंही मंदिराच्या प्रवेशद्वारात ऋषीमुनी व पुरोहित ब्राह्मण दाटले होते. सुभद्रा रेवतीताईंसह मंदिरात प्रवेशताच अर्जुनानं आपला कपिध्वजाचा रथ मंदिर आवारात आणून उभा केला. सुभद्रा देवदर्शन करून ताईंसह बाहेर येऊ लागली. इतक्यात श्रींनी ठरविल्याप्रमाणे ककुदिम्न महाराजांचा जयघोष करीत पुरोहित ब्राह्मणांनी रेवतीबाईंना दक्षिणेसाठी घेर टाकला. ही संधी साधून अर्जुनानं आपल्या रथातून मान उंचावून देवदत्त शंख फुंकला. सुभद्रा त्या शंखध्वनीची खूण पकडत कपिध्वजावर दृष्टी जोडत रथाकडे तरातर चालत आली. अर्जुनानंही रथनीड सोडून खाली झेपावत तिला सामोरं येऊन हातजोड देत प्रेमळ अलवारपणे रथात घेतलं. क्षणभरही न थांबता अश्वांना धावणीचा संकेत दिला. तसं 4 पांढरे शुभ्र अश्व कुरूंचा धनुर्धर आणि यादवांची कुलकन्या घेऊन रैवतकाच्या पायथ्याहून इंद्रप्रस्थाकडं चौखूर धावू लागले. श्रींनी योजना आखली होती तसं निर्विघ्न सुभद्राहरण पार पडलं होतं. या यशस्वी अभियानाची वार्ता द्वारकेत येऊन थडकताच मी सुटकेचा निश्वास सोडला. द्वारकेच्या यादवांत मात्र हाहाकार उडाला. तरीही शांतपणे श्री आपल्या भगिनीच्या शुभमंगलानिमित्त सुवर्णालंकारदान व गोदान करण्यासाठी दानचौथऱ्यावर चढले. द्वीपद्वारका जवळ करण्यासाठी सौराष्ट्रापर्यंत आलेला कुरु युवराज दुर्योधन अनावर
संतप्त झाला. गुरु असलेल्या दादांना मात्र तो काहीही कठोर संदेश पाठवू शकत नव्हता. म्हणून आम्ही हस्तिनापुराकडे परतत आहोत एवढंच कळवून तो चरफडत ससैन्य परतला होता. द्वारकेला येणं, सुधर्मा सभेत यादवांचा सत्कार स्वीकारणं हे सध्या तरी त्याच्या भाग्यात नव्हतं. यादव कन्या सुभद्रा तर दूरच राहिली. अनावर क्रोध संतप्त झालेले बलराम दादा येऊन थेट दान चौथऱ्याला भिडले. डोळे विस्फारत नेहमीच्या क्रोधतप्त शब्दांत गरजले, धाकट्या, हे काय नाटक आहे? तू स्वतःला कोण समजतोस? क्रोधानं थरथरत असल्यामुळे त्यांच्याकडून पुढे बोलवेचना. तसं शांतपणे नेहमीच लाघवी हसून प्रथम महाराज कुकुदिम्न यांचा व नंतर दादांचा चरणस्पर्श घेत सर्वांना चक्रावून टाकणारी ठेवणीची मात्रा श्रींनी बाहेर काढलीच. ते हसतच महाराज कुकुदिम्न यांच्याकडे बघत म्हणाले, वंदनीय महाराज, आपण आम्हा यादवांच्या या युवराजांना नीट समजावून सांगावं की सुभद्रेला हवा तो वर तिनं स्वेच्छेनं निवडला आहे. धनुर्धर धनंजयानं तिचं क्षत्रियांना अभिमानाचं असणारं रीतसर हरण केलं आहे. यात माझा कसलाही हात नाही, माझ्याकडे कसलाही दोष नाही. तरीही युवराज म्हणून त्यांनी मला कसलीही शिक्षा देण्यापूर्वी मी स्वतःच द्वारका सोडणार आहे. पूर्वी ते जसे मला त्यागून मिथिलेला गेले होते तसंच मी त्यांच्यासह द्वारका त्यागून इंद्रप्रस्थाकडे प्रयाण करणार आहे, सदासाठी. यापुढे कसल्याही समस्येवरचा परामर्श त्यांनी सासरे म्हणून आपल्याकडूनच घ्यावा. या गुणकारी मात्रेनं बलराम दादांचा राजसंताप तत्काळ खाली आला. ते समूळ हादरलेच. वृद्ध महाराज कुकुदिम्न यांनी पुढे होत श्रींच्या खांद्यावर थोपटून म्हटलं, द्वारकाधीशा, आपल्या युवराज बंधूंना परामर्श देण्याचा सर्वस्वी अधिकार तुमचा आहे. सुभद्रेची निवड आम्हा रैवतकांना मान्य आहे. मी आजच परतेन. तिथूनच नवदाम्पत्याला उपहारही पाठवीन. विश्वास आहे यामुळे तुम्हा बंधूत पुन्हा मतभेद पडणार नाही. त्यांनी आपल्या बंधूंशी कसं वागलं पाहिजे याचा मूक वस्तू पाठच दादांना दिला. त्यांनी आपल्या बंधूशी कसं वागलं पाहिजे याचा मूक वास्तुपाठच दादांना दिला. ते काहीच न बोलता सुभद्राहरण स्वीकारून मूकपणेच आपल्या कक्षाकडे निघून गेले. इंद्रप्रस्थाच्या सीमेवर आता आमच्या सुभद्रेचं स्वागत होणार होतं. माझा पूर्ण विश्वास होता की आपल्या ठाईच्या सुप्त स्त्रीशक्तीचा शोध लागलेली सुभद्रा ही पांडवांत मानाचं स्थान पटकावणार होती.